नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 10 मधील अधिकृत उमेदवार विश्वास चिंतामण नागरे, कलावती इंद्रमान सांगळे, माधुरी गणेश बोलकर, समाधान नामदेव देवरे यांच्या प्रचाराला चौथ्या दिवशी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। आजच्या प्रचाराची सुरुवात सप्तशृंगी माता मंदिरापासून करण्यात आली। उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार पत्रिकेचे वाटप करत थेट संवाद साधला। यावेळी परिसरातील नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांना उदंड प्रतिसाद दिला। केंद्रात आणि राज्यात भाजपच आहे आणि महानगरपालिकेतही भाजपच अशी पुनरावृत्ती व्हावी अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली। विकास फक्त भाजपच करू शकतो असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये दिसून येत आहे। प्रभागात विकासाचे वारे वाहत असल्याचे चित्र या प्रचारादरम्यान स्पष्टपणे दिसून आले। दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपच्या प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करत नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरून पारदर्शक, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आमचा प्रचाराचा पॅनलचा चौथा दिवस आहे, तर आम्हाला भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिलेली ती खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि आमचे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडूनच येणार आहे। आम्ही ज्या एरियात जातोय, आज श्रीकृष्णनगर असेल, समतानगर असेल, लावटी नगर असेल, ह्या परिसरामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला। आम्ही जिकडेही प्रचाराला जातोय तिकडे आम्हाला सांगण्यात येत आहे की आजच तुमचा विजय आहे। त्याच्यामुळे आम्हाला जनतेची खूप प्रतिसाद मिळालेला आहे। त्यासाठी आम्ही ज्या ज्या घरी जातोय आणि ज्या ज्या प्रकारे आमचे कामं झालेले आहेत, महापालिकेच्या थ्रू असतील, आमदार नियुक्त असतील, खूप चांगले कामं झाले। त्याच्यामुळे जनतेचा साथ भारतीय जनता पार्टी मागेच आहे। समतानगर, श्रीकृष्ण नगर आणि रामनगर, मोलेवाल ह्या परिसरात आमचा प्रचार चालू आहे। त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे आमचा सगळीकडे होम टू होम प्रचार चालू आहे। प्रत्येक घरामध्ये जातोय, प्रत्येक घरात ओळख आहे, प्रत्येक घरात औक्षण करताय, प्रत्येक घरात शाली नारळ देत आहे आणि सांगताय तुमचा पॅनल आजच विजयी आहे। आणि सगळ्यांना नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांच्यावरती विश्वास ठेवून, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन, सीमाताई हिरे या सगळ्यांच्या कामावर विश्वास ठेवून सगळ्यांना बोलकरताई जुन्या नगरसेविका आहे, पण त्या सगळे लोक जिथे गेलो तर सांगता बोलकरताई काम करता येत नाही। त्यामुळे आम्ही सर्व लोक बीजेपीला मतदान करणार आहे असं आम्ही 3-4 दिवसापासून प्रचारामध्ये सगळे लोक आम्हाला सांगतात। ओके, गेली 4 दिवसापासून आम्ही प्रभाग 10 मध्ये कॉलनीपासून आम्ही सुरुवात केली पत्रक वाटण्यासाठी आणि मतदारांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। त्याचं मुख्य कारण जे आहे पक्षाचे ध्येय धोरणे, पक्षाने केलेली कामं आणि प्रभागाच्या नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या माध्यमातून आपल्या पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार माननीय सीमाताई महेश्वरी यांच्या माध्यमातून या प्रभाग 10 मध्ये अनेक समाज उपयोगी कामं करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे मतदारांनी आम्हाला अशी शाश्वती दिली आहे की तुम्ही 100% चारही उमेदवार प्रचंड बहुमताने या प्रभागातून निवडून याला अशी सर्वांची आणि मतदारांची सुद्धा इच्छा आहे। म्हणून प्रथमतः ह्या मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही खऱ्या अर्थानं मतदारांच्या ह्या सगळ्या भावनेतून आम्ही भारावून गेलेलो आहे। तरी परंतु आम्ही प्रत्येक उमेदवाराच्या घरापर्यंत, प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहे। प्रभाग 10 मधील ज्या काही समस्या वगैरे किरकोळ स्वरूपाच्या असतील त्या सुद्धा आम्ही ऐकून घेतो। ज्याचं निराकरण आम्हाला करता आलं आम्ही ते जागेवर करतो आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मतदार आमच्या पाठीमागं उभा राहणार आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांचं जे काही समस्या त्यांनी मांडलेल्या त्या निश्चितपणे पूर्ण करू अशी आम्ही त्यांना चॅनलच्या आपल्या माध्यमातून आपण मतदार राजाला काय आवाहन करणार आहात? आमची एवढीच विनंती आहे, सगळ्या मतदार राजांना आम्ही विनंती करणार आहे, कोणत्याही प्रकारच्या पॅनलमध्ये तो आमचा भारतीय जनता पार्टीचा जो पॅनल आहे त्या पॅनलमध्ये आपण संपूर्ण पॅनलला म्हणजे चारही उमेदवारांना आपण मतदान करायचं आहे आणि चारही उमेदवारांना जर निवडून दिलं तर निश्चितपणे प्रभागाचा विकास होईल आणि त्याच्यामध्ये काही उलटफेर करण्याचा तसा जर प्रयत्न झाला तर निश्चितपणे त्या प्रभागावरती, विकासावरती परिणाम होत असतो हे मतदारांना माहिती असेल। त्याच्यामुळं मतदार स्पष्टपणे सांगतात की आम्ही मतदान करताना कमळ या निशाणीवरती आणि चारही उमेदवारांनाच निवडून देऊ अशी शाश्वती आम्हाला ह्या 4 दिवसामध्ये मतदारांच्या मुखातून आम्हाला मिळत आहे। कोण कोण उमेदवार आहेत आपले? काय नाव सांगा? आमच्याकडे
प्रभाग 10मध्ये अ गटातून विश्वासाप्पा नागरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ब गटातून माझ्या धर्मपत्नी कलावती इंद्रबान सांगळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि क गटातून माजी नगरसेविका ज्यांचं काम या प्रभागाला माहीत आहे अशा माधुरीताई गणेश बोलकर यांना देण्यात आली आहे. आणि ड गटामधून आपल्या सर्वांचे परिचित असणारे समादेव नामदेव देवरे यांना ड गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. आम्ही सर्व चारही उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारचे म्हणजे सोजवळ आमच्यावरती कुठल्याही प्रकारचे काही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे दाग नाही इतके स्वच्छ कॅरेक्टरचे आम्ही चारही माणसं आहोत. लोकांना पूर्णपणे मतदारांना पूर्णपणे आमच्यावरती भरोसा आहे म्हणून मतदारांचा आमच्या पाठीमागं उदंड असा प्रतिसाद आहे. ओके. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.